इंग्लिश आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं जाहिराती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती आपल्यापर्यंत आलेल्या नोटिफिकेशन किंवा आपल्यापर्यंत आलेल्या ज्या जाहिराती आहेत त्याचं अपडेट जे आहे ते अपडेट आपण कायमस्वरूपी आपल्या समोर देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी सुद्धा मी काही जिल्ह्यांच्या बीएमसी असेल किंवा पीसीएमसी असेल यांच्या सुद्धा, पालघर असेल यांच्या सुद्धा जाहिराती आपल्या समोर सांगितलेल्या आहेत. आपण सुद्धा या जाहिराती ज्या आहेत या माझ्यावर विश्वास न ठेवता आपण क्रॉस चेक करू शकता. कोणीही मित्र असेल जो 2022-17 मध्ये किंवा 2019 मध्ये जो लागलेला असेल दोन्ही पवित्र पोर्टल मधून, त्यांना सुद्धा तुम्ही ते अपडेट विचारू शकता. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. जिल्हा परिषदच्या जाहिराती, बीएमसीच्या जाहिराती, महानगरपालिकेच्या जाहिराती, नगरपालिकेच्या जाहिराती, या विविध ज्या जाहिराती आहेत त्या आपण वन बाय वन आपल्या समोर सांगतो आहे. आणि ज्या माध्यमातून तुम्हाला याच्या 80% जागा, म्हणजे 80% जागा नेमक्या किती येणार आहे. कारण वेगवेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला असं सांगितलं जातं की जागा अत्यंत कमी येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे शाप खोटा आहे. जागा या 20,000 पेक्षा जास्त दोन्ही टप्प्यामध्ये जागा असणार आहे. त्यामुळे आपण पॅनिक होऊ नका, आपण घाबरू नका. कारण जरी कमी स्कोर असला तरी पण आपण त्यासाठी 1,70,000 विद्यार्थ्यांमध्ये नोंदणी केलेली आहे. वरचे जे 40,000 विद्यार्थी हे कट झालेले आहेत, म्हणजे ते स्पर्धेच्या बाहेरच आहेत. मग यामध्ये आपण स्पर्धेत आहोत, तर यात कमी जरी मार्क्स असले तरी आपल्याला या 100 प्राधान्यक्रम किंवा जे विथ इंटरव्ह्यू आहे यामध्ये आपल्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे घाबरू नका. आता आपण संभाजीनगर जिल्हा परिषदच्या जे काही सायन्स आणि मॅथ किंवा जिल्हा परिषदच्या जागा आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून कमी जास्त जागा, म्हणजे अतिरिक्त जरी जागा असेल तरी पण संभाजीनगरच्या माध्यमातूनच्या जागा शिल्लक असणार आहेत. आणि त्या अतिरिक्त जागा नाही तर आपल्यासाठी रिक्त पद ही 1 मे 2026 पर्यंतची जी काही, म्हणजे मे पर्यंत 2026 पर्यंत ज्या काही जागा रिक्त होणार आहेत, रिटायरमेंट होणार आहेत, अशा शिक्षकांच्या जागा सुद्धा पोर्टलला येणार आहेत. आणि जास्तीत जास्त जागा का येणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये याचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे की 25,000 प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक जागा या सायन्स आणि मॅथच्या आहेत. 100 प्लस जागा आपल्याला या ठिकाणी संभाजीनगरच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण सोशल सायन्सच्या ज्या जागा आहेत या सोशल सायन्सच्या जागा स्पर्धा कमी नाही, स्पर्धा जास्त आणि विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी काय असणार आहे, जास्त असणार आहेत. आणि स्पर्धा मात्र त्या ठिकाणी सुद्धा जास्त असणार आहे, जागा मात्र कमी. कारण सोशल सायन्सच्या जागा या जास्तीत जास्त भरलेल्या आहेत, त्या अतिरिक्त ठरत आहेत, हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्या तुलनेत मात्र सायन्स आणि मॅथच्या ज्या जागा आहेत त्या जागा काय आहेत, जास्त आहेत. त्यामुळे सायन्स आणि मॅथ जर तुम्ही विषय घेऊन पास झाले असाल, तुम्ही टीईटी त्या पेपर 2 पास असाल आणि 6वी, 8वी, 9वी साठी तुम्ही लायबल आहे, बीएड झालेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचा कट ऑफ सुद्धा कमी येणार आहे. कारण त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे. मीडियम सुद्धा यांचं इंग्रजी असणार आहे. त्यामुळे सायन्स आणि मॅथ सुद्धा जास्तीत जास्त शाळांमध्ये, आणि विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो सायन्स आणि मॅथकडे आहे. त्याचा पट संख्या सुद्धा चांगल्या आहेत त्या शाळांच्या. त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना मात्र यातून संधी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं सर्वाधिक जागा संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायन्स आणि मॅथच्या 100 प्लस जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हाला या अपडेट बद्दल नेमकं काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला या जाहिरातीबद्दल नेमकं काय वाटते, या जागा खरंच आहेत का एवढ्या, त्या सुद्धा क्रॉस चेक करा आणि कमेंटद्वारे मला कळवा. तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला माझे संपर्क साधता येईल, मला फोन करता येईल. आणि आपण तुम्हाला सर्वांना प्रिफरन्स टाकण्यासाठी, प्राधान्यक्रम टाकण्यासाठी आपण सर्वांना मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे माझ्याशी संपर्क सुद्धा साधायचा आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.